शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीनं सुद्धा भंडारा विधानसभेवरती दावा केलाय। जागा वाटपाच्या बैठकीत शरद पवारांनी भंडाऱ्याच्या जागेवरती दावा सांगितलाय। ठाकरे गटही भंडाऱ्याच्या जागेसाठी ठाम आहे। नाना पटोलेंना भंडारा जिल्ह्यामध्ये कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा या सगळ्यामुळे सुरू झाली आहे। माननीय शरद पवार साहेबांनी तुमच्या सहित भंडारा विधानसभेची मागणी केली। असा मेसेज आमचे जिल्हाध्यक्ष क्रियातकरीला यांनी दिला आहे की आम्हाला भंडारा पवनी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता तिकीट मागायची आहे। ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली त्या भंडारा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम जोमाने सुरू झालं। याकरता पक्षांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला मिळाली पाहिजे असं आग्रह धरला आहे। लोकसभेला आम्ही एकत्र लढलो। लोकसभेला नाना पटोले साहेब काही म्हणाले तरी ते पण एका पक्षाचे मुख्य पदाधिकारी आहेत। ते त्यांचं मत असू शकतं, परंतु ज्या जागेवर आम्ही लढलो आहे ज्या जागेवर आमचा आमदार निवडून आला आहे ती जागा 99% आम्ही सोडणार नाही असं आमच्या पक्षप्रमुखाचं एकंदर धोरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।